घालीन लोटांगण या प्रार्थनेचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आपण हे जाणून घेऊया. सर्व देवांच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊ. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये: 1. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. 2. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहे. 3. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. 4. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. 5. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. 6. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही सुंदर अशी प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर अशी रचना आहे. याचा अर्थ: विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. हे कडवे श्री आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. याचा अर्थ: तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञत् सकलं परस्मै नारायणापि समर्पयामि. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते ऋषी व्यास यांनी लिहिलेले आहे. याचा अर्थ: श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. वरील कडवे श्री आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ: मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेंची मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय अशी आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाचीही असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये सुद्धा भाव येतात. आता आपण ही प्रार्थना ऐकूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि.
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा।